चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मार्गशीर्ष महिन्यातला आज तिसरा गुरुवार आहे. तर तिसऱ्या गुरुवाराची जी पूजा आहे ती मी मांडत आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला मळ्यात जायचं आहे. तर चला पटपट मी पूजा मांडून घेते. तर सकाळ सकाळी मी मस्तपैकी जी फरची आहे ती पुसून घेतलेली होती मस्त छान अशी, आणि जो ओटा आहे तोही साफ करून घेतलेला होता. आणि आता आपल्याला उंबरठा लेपन वगैरे करायचं होतं, तर तो व्हिडिओ काही मी शूट करू नाही शकले. तर चला आता ओटा मस्त छान असा आपण धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अंगणात सडा रांगोळी टाकून सारून घ्यायचं आहे. तर चला पटपट आपण सारून घेऊया. तर आता सारून झालेलं आहे आणि रांगोळी काढायची होती. तर आता आपली निकू जी आली होती, म्हणजे गल्लीतलीच माझी पुतणी आहे, तर ती माझ्याशी बोलत होती. तर तिच्याशी बोलता बोलता मी जी रांगोळी आहे ती काढत होते. रांगोळी कधी का आज आज डबल डबल केली बोरडल का नाही हो, काही पूजा बिजा असं दुसरी नाही का बाई? मला जायचं आज, उपवास होता ना. गुरुवार आहे. हा, तू काय वाटलं? त्याला वाटलं काही पूजा बिजा असं पूजा करते तुम्ही जाऊन यायला काही नाही. पूजा नाही बिजा नाही आज. मला जायचंय का? हा ना गं, कांदे कापायला जायचं. एवढं झालं टाईम होतो गं, मग एवढं होणार नाही. त्याच्यापेक्षा थोडंच राहिले होतील 3-1 वाजेला, पण मग तिथं झालं करायचं सकाळी सकाळचं कसं राहतं. सगळे जास्त फरक होत झालं का झालं, आता फराळा नाही ते गेला मळ्यात. काय खायचं आज काहीच नाही खाय. अरे तर असं मस्त असं माझ्यापुरता चहा ठेवलेला आहे. चहा उकळलेला आहे आता. तर मस्त असं इथं चहा ठेवलेला आहे आणि आता चहा म्हणजे मलाही चहा केलेला आहे मस्त साय टाकून. आता तो चहा घेते आणि मग आपल्याला मळ्यात जायचं आहे, कांदे कापायचे होते. तर पटपट असं मी आता पूजा पटपट उरकून घेणार आहे आणि आपल्याला मळ्यात जायचं होतं, त्यामुळे आता फक्त चहाच घेणार होते. कारण केळी वगैरे काय आहोंच्या लक्षात राहिलं नाही. आता मळ्यामध्ये आपलं पेरूचं झाड आहे जाऊबाईंचं, तर त्या पेरूच्या झाडाचे पेरूच आपण खाऊया. तर आता चला पटपट अशी ना साधीच पूजा मी मांडणार आहे, कारण जे फळं वगैरे होते ते काय नव्हते. पण देवापुढं कसं भाव महत्त्वाचा, श्रद्धा महत्त्वाची, आणि बाकी जशी मला जमेल तशी मी फुलं वगैरे काही जास्त नव्हते, तर जे सफेद फुलं होते त्यानेच मी साधी सिंपल अशी पूजा करून घेतलेली आहे. तर चला आता पटपट अशी आपली पूजा जी आहे ती मांडून घेते. तर आता आपण मळ्यात आलेलो आहोत आणि एवढे 2च थोडेसेच कापायचे आहे. तर तेवढे कापायचे झाल्यावर आपल्याला घरी जायचं आहे. तर बघू आता किती कापायचे होतं ते. तर घरी काय फराळाचं नव्हतं, तर मस्त असे पेरू आणलेले आहे आपल्या मळ्यातले. तर आता मी मस्त असे पेरू खाते आणि मग कांदे कापायला लागते. तर चला डायरेक्ट आता कापायचे झाल्यावर व्हिडिओ शूट करूया. आता पटपट कापून घेऊया.
तर मी म्हटलं कांदे लवकर कापायचे होईल, पण कांदे कापायला खूपच वेळ झाला होता. म्हणजे तरी 4 वाजले होते. तर बघा एवढे असे कांदे कापून झालेले आहे आणि आता कांदे कापल्यानंतर उद्या आपल्याला गाडी भरायची आहे. तर तो गाडी भरण्याचा व्हिडिओ मी शेअर करेल. म्हणजेच हो पिकअपच भरायची आहे. तर तो व्हिडिओ मी शेअर तर करेल. चला आता कांदे कापायचे झालेले आहे आणि आपण आता घरी निघालो आहोत. तर उपवास आहे. तर आता चला स्वयंपाक करायचा आहे आणि तुम्हाला मी दाखवले नाही कांदे किती म्हणजे झाले की काय ते. तर जाऊ दे आता उद्या गाडी भरायची. उद्या दाखवेल तुम्हाला की किती कांदे भरतात ते. तर चला आता आपण घरी जाऊया. तर घरी आल्यानंतर छान असा व्हेज पुलाव आणि जे गुळाचे भजे आहे ते केले होते. तर चला आजची रेसिपी अशा प्रकारे मी केली होती. तर इथं हा व्हेज पुलाव आहे. तर छान असा आपला व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. कारण दिवसभर कामाने खूप थकलो होतो. त्यामुळं सिंपल म्हणजे पटपट होईल असा स्वयंपाक केला. तर पटपट काही झाला नाही. जेवढा वेळ लागायचा तेवढा लागलाच. तर फायनली आपला स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता आपल्याला आहे ना जे गोड भजे आहेत, आता त्याला पूर्वी आम्ही ना गुलगुले म्हणायचो. म्हणजेच गुळाचे भजे जे होते आणि आता गोड भजे तुम्ही म्हणू शकता, पण आम्ही याला गुलगुले म्हणतो. तर चला आता पटपट असे जे भजे आहे ते करून घेते आणि बाकीचे मला देवीला नैवेद्य वगैरे ठेवायचा आहे. तर मी देवीला आहे ना थोडंसं जी मेथीची भाजी आहे ती तव्यावरती करणार आहे आणि एक पोळी करणार आहे. तो नैवेद्य म्हणून मी दाखवणार आहे. तर कारण जो खिचडी भात आहे तो नैवेद्याला आपण काय ठेवू शकत नाही. तर चला आता आहे ना पूर्ण व्हिडिओ काय मी शूट नाही करू शकले, तर जेवढं जमेल मी तेवढं केलेलं आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.